भोकर येथे आर्थिक साक्षरता जनजागृती भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत दान फाउंडेशनच्या वतीने ठेवीदार शिक्षण व जनजागृती कार्यक्रम संपन्न। भोकर तालुक्यातील दान फाउंडेशनच्या अर्थसहाय्याने 41 गावांमध्ये आर्थिक साक्षरता जनजागृती याविषयी तालुक्यातील गावतांडे वाड्या वस्त्या येथे जाऊन भोकर तालुक्यात आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यक्रम या विषयावर लोकांना माहिती देऊन आर्थिक सक्षम करणे व तळागाळातील अगदी शेवटच्या टोकापर्यंतच्या लोकांना बँकेच्या योजनांची माहिती देणे। भारतीय रिझर्व्ह बँक व दान फाउंडेशन आयोजित ठेवीदार शिक्षण व जनजागृती कार्यक्रम जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बीजी सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनात स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक अश्विन बोदले, बँक ऑफ बडोदा शाखा व्यवस्थापक लिंगण्णा सुदेवाड आणि महाराष्ट्र समन्वयक वैभव दरबेश्वर, संदीप बेले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हॉटेल सूर्योदय भोकर येथे संपन्न झाला असून कार्यक्रमास उमेद स्वयंसहायता गट सदस्य, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र समन्वयक वैभव दरबेश्वर यांनी भारतीय रिझर्व्ह बँक मार्फत राबविण्यात येणाऱ्या ठेवीदार शिक्षण व जनजागृती उपक्रमांची माहिती दिली। यावेळी ठेवीदारांचे शिक्षण व जागरूकता, बचतीची सवय आणि सुरक्षित बँकिंग व्यवहार, विविध अकाउंट ठेवी, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांसाठीच्या बँकेच्या सेवा, केवायसी, रिकेवायसी, नामनिर्देशन, निष्क्रिय खाती व डिजिटल फसवणुकीपासून संरक्षण, पेमेंट प्रणाली, एटीएम कार्ड व सुरक्षित ऑनलाईन व्यवहार, विविध कर्ज योजनाद्वारे आर्थिक सक्षमीकरण तसेच सामाजिक सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती सुरक्षा विमा योजनांचे महत्त्व समजावून सांगितले। 20 रुपयाचा वार्षिक विमा काढला तर अपघात झाल्यास 2 लाख रुपयाची जोखीम बँकेकडून देण्यात येते व 436 रुपयाचा विमा काढला तर नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयाचे जोखीम विमा कव्हर बँक देते। अटल पेन्शन योजना काढल्याने महिला व पुरुषांना पेन्शन स्वरूपात 60 वर्षांनंतर पेमेंट मिळते। इतर योजनांचेही महत्त्व विस्तृतपणे स्पष्ट करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दान फाउंडेशन भोकरचे समन्वयक साई चव्हाण, बालाजी गामोड यांनी परिश्रम घेतले असून एकूणच हा कार्यक्रम ठेवीदारांसाठी अत्यंत माहितीपूर्ण व उपयुक्त ठरला असून आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे उपस्थितांनी नमूद केले। कार्यक्रमासाठी महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून आला। शोध न्यूज साठी ज्योती सरपाते, भोकर। चार्ज असते बँकेचा, तो नॉमिनल चार्ज असतो, मला जास्त नसतो आणि बँकेमध्ये चोरी जायची भीती नाही, जातच नाही चोरी गेली तर त्यांना 10 पट द्यावं। त्याच्यामुळं